नर्मदे हर काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार आज अत्यंत महत्त्वाचा दिवस। हिंदू धर्मशास्त्रानुसार नवीन वर्षाचा हा पहिला दिवस। नूतन वर्ष आजपासून सुरू होणार आहे आणि दरवर्षाप्रमाणे याही वर्षी नूतन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला शुभेच्छा, अभिष्टचिंतन आणि नूतन वर्षाबद्दल काही बोलायचं आणि पंचांग वाचन करायचं, याकरता मी दरवर्षाप्रमाणे यंदाही ही क्लिप करतोय। त्या अगोदर मी बऱ्याच दिवसांनी आलो आणि गुरुचरित्रावर आपलं चालू असलेलं विवेचन हे थांबलंय। त्याच्या मागची कारण मीमांसा मी तुम्हाला सांगितली की माझं कायम फिरस्ती असणं किंवा माझी प्रकृती व्यवस्थित नव्हती म्हणून मी देऊ शकलो नाही। पण आता तसं काही नाही, प्रकृती माझी ठीक आहे। येत्या गुरुवारपासून 35 अध्यायानंतरचं जे आपलं विवेचन आहे ते पूर्ववत चालू होईल। ही आजच्या शुभदिनी तुम्हा सर्वांना आनंदाची बातमी देतोय, कारण तुम्ही सगळेजण गुरुचरित्राच्या पुढील भागाची आतुरतेने वाट बघताय। म्हणून ही प्रथमतः वर्षाच्या पहिल्या दिवशी मी तुम्हाला ही आनंदाची बातमी देतोय। आता हे नूतन वर्ष जे आहे, गुढीपाडवा आपण म्हणतो, चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे। याविषयी जरा सखोल अभ्यास केला आणि सखोल विचार करायचा प्रयत्न केला तर महाभारताच्या आदी पर्वात उपरिचर राजाला इंद्राने एक कळकाची काठी दिली होती आणि या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी त्या उपरिचर राजाने इंद्राच्या आदरार्थ या काठीला जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच हा नववर्ष प्रारंभीच्या दिवशी त्या काठीची त्यांनी पूजा केली आणि या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजे सुद्धा कळकाच्या काठीला शेल्यासारखं वस्त्र लावून आणि ती काठी शृंगारून म्हणजे सजवून, म्हणजे त्याला पुष्पमाळा घालायची, त्याला ती बत्ताशांची जी माळ घालतात ती घालायची, अशी त्याची पूजा करायला लागली। उपरिचर राजाने सुरुवात केलेली आणि अन्य राजांनी त्याच पद्धतीने
या कळकाच्या काठीची पूजा करायला सुरुवात केली. मग महाभारतातच खिलपर्वात कृष्ण त्याच्या सवंगड्यांसह इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक सकोत्सव म्हणजे दरवर्षी होणारा इंद्रोत्सव बंद करण्याचा सल्ला श्रीकृष्णाने दिला होता. महाभारत ग्रंथातल्या आदी पर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेश करण्याचे सुचवलं आहे. तर खील पर्वातून आणि अन्य संस्कृत भाषेतून किंवा अनेक संस्कृत ग्रंथातून हा उत्सव साजरा करण्याचा अनेक तिथी आहेत. पण मूलतः खील पर्वाच्या आधी पर्वापासून उपरिचर राजापासून या कळकाच्या काठीची पूजा वर्ष शुद्ध प्रतिपदा चैत्र शुद्ध प्रतिपदेला करण्याचा एक प्रघात आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. आता भारतीय उपखंडामध्ये हा फक्त उत्सव भारतातच साजरा केला जातो का? तर नाही. नेपाळमध्ये सुद्धा काठी उत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आसाममध्ये काही समुदाय वैशाख महिन्यात बास पूजा साजरी करतात, तेव्हाही या काठीचा उत्सव साजरा होतो. त्रिपुरा, मणिपूर या राज्यातही काठी उत्सव परंपरा दिसून येते. मी भारतातच म्हटलं, पण भारताच्या बाहेर सुद्धा नेपाळ प्रमाणेच बलुचिस्तानाच्या हिंगलाज देवी काठी सोबत यात्रेनी जाण्याची एक प्रथा आहे. राजस्थानामध्ये गोगाजी मंदिर, मध्य प्रदेशामध्ये निमाड प्रांतात काठी मातेची पूजा केली जाते. आणि या ठिकाणी तर निमाडमध्ये काठी नृत्याची परंपरा आहे. म्हणजे काठी घेऊन नाचतात. महाराष्ट्रात मध्य प्रदेश, बलुचिस्तान, नेपाळ यामधली थोडंसं मी एका वाक्यात सांगितलं. पण महाराष्ट्रात गुढीपाडव्याशिवाय जतर काठी कवाडी, नंदी ध्वज हे काही काठी उत्सव साजरे केले जातात. डॉक्टर विद्युलता रे यांचं तर असं म्हणणं आहे की ओरिसा राज्याच्या आदिवासींमध्ये असं डॉक्टर विद्युलता रे म्हणतायत की आदिवासांमध्ये खंबेश्वरी देवीची पूजा हा काठी उत्सव प्रचलित प्रकार आहे. आणि खंबेश्वरीची पूजा ही अर्वाचीन काळापासून आहे. हिंदू धर्माच्या उत्क्रांत झालेल्या मूर्ती पूजांपेक्षाही
ही काठी पूजा प्राचीन असावी असं विद्युल रे या डॉक्टर आहेत त्यांचं म्हणणं आहे. काठी पूजन तसेच उत्सवी काठी ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलेली आहे. म्हणजे फक्त अमुक एक समुदाय, अमुक एक संप्रदाय, अमुक एक जात नाही, विविध समुदायामध्ये एक प्राचीनतम पूजेची परंपरा आहे. मी हे सांगायचं कारण काय माहिती का, की तुम्ही काठी पूजेबद्दल एवढं का सांगताय काका, तर हल्ली विनाकारण कुठल्याही प्राचीन परंपरेची ग्रंथाची माहिती नसताना या गुढी उभारण्यावर उलट सुलट ज्या चर्चा होत आहेत, म्हणून मी हे थोडंसं विस्तृत करून सांगतोय. ही प्राचीन परंपरा आहे. इव्होल्युशन ऑफ गॉड या ग्रंथामध्ये ग्रेट ॲलन यांनी नोंद केलेली आहे. याच्या नोंदीनुसार सायबेरियातील, नीट ऐका, म्हणजे ही फक्त ध्वजा, गुढी, काठी पूजा एवढं मर्यादित नाही आहे. तर ग्रेट ॲलन यांच्या नोंदीनुसार सायबेरियातील सामोइडस हे दक्षिण आफ्रिकेतील दामारा या जातीतील किंवा दामारा या जमातीमध्ये तिथे सुद्धा या काठीच्या पूजेची परंपरा आहे. पहा किती लांबवर आहे. आम्ही उगाचच याच्यावर उलट सुलट चर्चा आणि जो कोणी काय सांगेल त्याच्यावर विश्वास घेऊन धावतो. याचा फार पूर्व इतिहास आहे. इस्रायल मध्ये आशेराह पोल ही लोक या काठी परंपरा त्यांच्या म्हणण्यानुसार ज्यू धर्माच्या स्थापनेच्या पूर्व काळात, म्हणजे ज्यू धर्माची स्थापना ही झाली नव्हती, त्याच्या पूर्व काळात या काठी पूजेची परंपरा प्रचलित आहे. म्हणजे आमच्या गुढीची परंपरा किती जुनी आहे आणि आम्ही त्याची टिंगलटवाळी करतो. असो, राजकारण या विषयावर मी बोलत नाहीये. मी तुम्हाला या गुढीची किंवा काठीची सर्वश्रुत अशी परंपरा सांगतोय. मी शास्त्रानुसार तर सांगतच नाहीये. शास्त्रानुसार तर याच्या वेगळ्या काही गोष्टी आहेत. पण ही कशी कशी परंपरा आणि कुठे कुठे ही परंपरा जतन केली आहे हे मूळतः लक्षात घ्या. या काठी पूजन परंपरा ज्यू धर्माच्या स्थापनेपूर्वीच्या काळापासून प्रचलित आहे. युरोपामध्ये सुद्धा, युरोपात नॉर्वेजियातील मेरा चर्च इथे जे उत्खनन झालं, या उत्खननामध्ये काठी पूजेच्या परंपरेचे दाखले मिळालेले आहेत. आमच्या गुढीची परंपरा कुठे कुठे आहे बघा. त्यामध्ये या परंपरेचे दाखले मिळालेले आहेत. युरोपामध्येच मेपोल हा काठी उत्सव ख्रिश्चन पूर्व काळापासून
ख्रिश्चन धर्मीय या विरोधांचा सामना करीत साजरे करत होते. कोण? ख्रिश्चन धर्मीय. काठी परंपरेला त्यावेळेस सुद्धा विरोध होता. गुढीला त्यावेळेस सुद्धा विरोध होता. युरोपामध्ये मेपोल हे काठी पूजेच्या ख्रिश्चन पूर्व काळापासून ख्रिश्चन धर्मीय विरोधांचा सामना करीत साजरे करत असत. पॅसिफिक क्षेत्रामध्ये बघा कुठे कुठे आहे गुढीचा उत्सव. गुढी परंपरा कुठे कुठे आहे बघा. पॅसिफिक क्षेत्रात माओरी, पॅसिफिक क्षेत्रात माओरी मिथिकातून वाका पोकोको अतुया नावाने शेती पिकांचा देव आणि त्या रोगाची पूजा होत आली आहे. आणि त्या ठिकाणी या गुढीचं आणि काठी पूजेचं महत्व आहे. तर कुक बेटावर आदिवासी, कुक बेटावरचे आदिवासी अतुवा राकाऊ नावाने काठी पूजा करतात. नावं वेगवेगळी आहेत, नावं वेगवेगळी आहेत, पण उत्सव तोच आहे. मी कधी कधी गमतीने म्हणतो, एखाद्या स्त्रीला आई म्हणा, मम्मी म्हणा, माता म्हणा, माय म्हणा, आम्ही म्हणा, स्त्री तीच आहे. आता कुक बेटावर आदिवासी लोक या गुढीला अतुआ राकाऊ असं संबोधन देत आहेत. चीनच्या, बघा फिरून परत चीन पर्यंत आलोय आपण, युरोप, व्हिएतनाम, सगळीकडे सगळीकडे, फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे. पण आमच्या महाराष्ट्रामध्ये त्याची जास्त टिंगल होऊ शकते, याची जास्त टवाळी होऊ शकते. चीनच्या युनान प्रांतात मियाओ आणि अनशुन मधील येलांग नावाची एक संस्कृती आहे. व्हिएतनाम मध्ये सुद्धा केन्यू, के न्यू आणि कोरियातील जॉंगशॉंग बघा कुठे कुठे आहे. आणि सोटडे म्यानमार देशात के होते बो या नावाने हा उत्सव साजरा होतो. मी पुन्हा सांगतो, नावं वेगवेगळी आहेत, उत्सवाचं स्वरूप एकच आहे, नावं वेगवेगळी आहेत. हा जगाच्या पाठीवर, आता ठामपणे म्हणायला काय हरकत नाही, कारण एवढे मोठमोठे दाखले मी तुम्हाला दिल्यानंतर ठामपणे म्हणायला हरकत नाही. जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी साजऱ्या झालेल्या अथवा साजरा होत आलेल्या काठी उत्सवाची, म्हणजेच गुढीची पूजेची अनेक उदाहरणं आहेत. ती सगळी उदाहरणं द्यायला आपल्याकडे वेळ नाही आहे. अमेरिका खंडामध्ये देवकस्तंभ या स्वरूपात प्राचीन काठ्यांचे आणि या स्तंभाचे म्हणजे गुढीचे जतन केले जाते. बघा, ख्रिस्तपूर्व काळात, ख्रिस्त काळात, सगळ्या काळामध्ये
जीव लोक सगळे आदी पर्वामध्ये उपरीजन राजापासून या गुढीचं महत्व आहे. आत्ता नाही, 600-700 वर्षापूर्वी नाही, आदी पर्वापासून आहे. असा हा उत्सव आहे. हा अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा. एक लक्षात घ्या, आनंद साजरा करून तो आनंद द्विगुणित होतो. गुढीपाडव्याबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मी तुर्तास आवर्त घेतो, कारण आपल्याला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचांग वाचन करायचं आहे. तर आपण पंचांग वाचनाविषयी बघू. प्रारंभी भगवान गणेशाचं स्मरण केलं असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो, त्याचप्रमाणे सर्व विघ्नांचा गणेशाचे स्मरण केल्याने नाश होतो. हा सिंधुर्वदन देव उत्कर्ष करणारा आहे. सर्व कार्यांची सिद्धी होण्याकरता श्री गणेश, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून तुम्हा सर्वांना मी संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होत आहे. या दिवशी घरोघर ध्वज तोरण उभारावीत, मंगल स्नान अभ्यंग स्नान करावं, ब्राह्मणांसह देवांची व गुरूंची पूजा करावी, स्त्रिया मुले यांना वस्त्र अलंकाराने भूषण करावं, उत्साह करावा, ज्योतिषांचा, गुरूंचा, ब्राह्मणांचा सत्कार करावा. म्हणजे व्याधीचा नाश होतो, सुख, विद्या, आयुष्य, लक्ष्मी, संपत्ती प्राप्त होते. मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचं चूर्ण चिंचेत कालवून रोग शांती होण्याकरता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून वाचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोषून मिष्टान्न भोजन करावे. नाना प्रकारचे गीत, वाद्य, पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा. म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचं फल श्रवण केलं असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अप्राधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेधाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक वृद्धी स्थिर होते. पंचधान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांचा आणि ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू
सर्व शत्रूंचा नाश करतात. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख आणि दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो. चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची व शुक्र कोमल वाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोगनाश होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाचा उत्पत्ती, संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णू नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाच्या आयुष्य 100 वर्ष आहे. त्यापैकी 50 वर्ष झालेली आहेत. सांप्रत 51 वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवशीच्या घटे 13, पळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली आहेत. 4 युगे 1000 वेळा होऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनू होतात. त्यांची नावे स्वायंभू, स्वारोचिस, उत्तम, तामस, रेवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी. त्या एक एक मनूत 71 महायुगे होतात. एका महायुगाची वर्षे 43 लक्ष 20,000 आहेत. याप्रमाणे चाक्षुष पर्यंत होऊन गेले. चालू असलेले वैवस्वत मन्वंतर 7वे आहे. वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्षे 17 लक्ष 28,000. त्रेतायुगाची वर्ष 12,96,000. द्वापार युगाची वर्ष 8,64,000 आणि सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची 4,32,000. कलियुगामध्ये 6 शककर्ते होऊन गेले. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर धर्मराज झाला. त्याचा शक 3044 वर्ष. दुसरा उज्जैन्यात विक्रम झाला. त्याचा शक 135 वर्ष. तिसरा पैठण येथे शालिवाहन, त्याचा शक 18,000 वर्ष. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्ष. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4 लक्ष वर्ष. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्ष.
कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5126 वर्ष मागे पडली आहेत व 4,26,874 वर्ष अजून शिल्लक आहेत. या विश्ववासुनम संवत्सरात पाऊस थोडासा पडेल, पिकांची आणेवारी कमी होईल, रोगराई वाढण्याची शक्यता आहे, धनसंपत्ती कमी होईल, राजाधिकांची व्यवस्था म्हणजे राजाचे फल सौराष्ट्र, काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीचा पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी, प्रधानाचं फल बंगाल प्रांतामध्ये, मेधाधिपतीचं फल बिहार आणि जबलपूरचे बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या दक्षिण भागी, रसाधिपतीचे फल हे कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग, अधेशाचे फल आंध्र प्रदेशात, सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये, नीलशेषाचे फल दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश, फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रामध्ये, राजा रवी असल्याने धान्य, फुले, फळे कमी पिकतील, चोरांची भीती वाढेल, पाणी कमी मिळेल, रोगराई वाढेल. मंत्री हा रवी आहे म्हणून पाणी आणि धान्य कमी मिळेल, महागाई वाढेल, रोगराई आणि चोर यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल. मेधाधिपती रवी असल्याने पाऊस तुरळक पडेल, धान्य आणि फुले कमी मिळतील, चोर, उंदीर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. खरीपाचा स्वामी बुध असल्याने पाणी विपुल प्रमाणात मिळेल, धनधान्य आणि संपत्ती वाढेल, लोक सुखी व समाधानी राहतील. रसांचा अधिपती शुक्र आहे म्हणून मीठ, ऊस, तीळ, जवस हे पदार्थ थोडे होतील, मात्र पाणी मुबरक होईल. रब्बीचा स्वामी चंद्र असल्याने पाऊस चांगला पडून दूध, फुले, फळे यांची समृद्धी होईल, लोकांची संपत्ती सुद्धा वाढू शकेल. निरसांचा अधिपती बुध असल्याने पाचू वगैरे रत्न व कडधान्य विपुल होतील. आंध्र प्रदेश ज्येष्ठ कृष्ण 12 रविवारी 22 जून 2025 रोजी सकाळी 6:11 सूर्य आरद्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचं फल म्हणजे लोकांमध्ये सुख समाधान वाढेल, जनावरांना त्रास वाढेल, रोगराई वाढेल. यावर्षी नीलक नावाचा मेघ असल्याने पाऊस चांगला पडून धनधान्य मुबलक होईल, लोक आनंदी राहतील. यावर्षी वासुकी नावाचा नाग असल्याने पर्जन्यमान चांगले होईल, पिके चांगल्या प्रमाणात येतील. पशुपालक यम आहे म्हणून पाऊस कमी पडू शकेल, गावात चारा कमी होईल, जनावरांना उपद्रव होईल, लोक दुःखी होतील. मेघनिवास परिताचे घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर आहे, त्यामुळे पाऊस पुष्कळ पडेल, धनधान्याची समृद्धी होईल. यावर्षी 2 अढक म्हणजे पर्जन्यमान साधारण असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर या प्रमाणात इंद्र वर्षाव करील. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते, वाराच्या श्रवणाने
आयुष्याची वृद्धी होते, नक्षत्रांनी पातक जाते, योगाने रोगाचे निवारण होते, कर्णाच्या श्रवणाने चिंतिले मनोरथ सिद्ध होतात, सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्ष फल संवत्सरभरच्या दिवशी हे भक्तांना, हे साधकांना श्रवण करतील, त्यांना वर्षभर सुखे प्राप्त होतील. हे संपूर्ण वर्षाचं पंचांग सांगितल्यानंतर याच्यामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय त्रास आहे, हा साधकांनी विचार करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. साधकांनी साधना करावी, गुरुनिष्ठा ठेवावी, गुरु आज्ञा पाळावी, गुरुमंत्राशी एकरूपता असावी. एवढं जर साधकांनी केलं तर त्याच्या आयुष्यामध्ये कितीही बिकट परिस्थिती असली, कितीही वाईट स्थिती असली, तर सद्गुरु त्याचे सर्वतोपरी रक्षण करतातच. फक्त गुरुनिष्ठा आणि गुरुआज्ञा पालन हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हा सर्वांना येणारं नूतन वर्ष अतिशय आनंदात, सुखात, समाधानात, वैभव प्राप्त हो, दीर्घ आयुरारोग्य प्राप्त हो. सच्चिदानंद सद्गुरु तुमच्या मनोकामना पूर्ण करोत. आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक या तिन्ही स्तरावर तुमची उत्तरोत्तर प्रगती हो, ही मी माझ्या सद्गुरुचरणी या वर्षारंभाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन तुमच्या सर्वांच्या कल्याणाकरता मी विनम्र प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.